नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर डी.सी. सावंत, संचालक नेटसेट अकॅडमी नांदेड. पुनश्च एकदा सर्व विद्यार्थ्यांचे मी स्वागत करतो. आज आपल्याला एक थोडक्यामध्ये रिसर्च ॲप्टिट्यूड याबद्दल किंचित स्वरूपात माहिती बघायची आहे. रिसर्च ॲप्टिट्यूड म्हणजे काय ते आपल्याला असं बघता येतं की रिसर्च ॲप्टिट्यूडमध्ये म्हणजे कोणकोणता प्रकार रिसर्च कशात म्हटलं जातं, संशोधनाचा नेमका काय प्रकार आहे. रिसर्च करणे म्हणजे शोध घेणे असं म्हटलं जातं की नवीन शोध घेणे, नवीन संकल्पना शोधणे किंवा इनोव्हेशन करणे, एखाद्या प्रकारचा छोट्या समस्येवरती शोध घेणे किंवा आपल्याला त्याला असं म्हणता येतं की म्हणजे देश पातळीवरील, राष्ट्रीय पातळीवरील विविध समस्यांचा आढावा घेण्यासाठी, ज्यावेळेला समस्यांचा आढावा घेऊन त्या समस्या सोडवणुकीसाठी विद्यार्थ्याने किंवा रिसर्च सायंटिस्टने किंवा एखाद्या रिसर्च स्कॉलरने केलेली जी काही भूमिका आहे, समस्या सोडवणुकीसाठी केलेली संशोधन आहे, त्याच रिसर्च असं आपल्याला म्हणता येतं कॉमन लेवलला. आता त्याच्यामध्ये त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत रिसर्चचे. म्हणजे एक फंडामेंटल रिसर्च आहे, त्याला मूलभूत संशोधन असं म्हणतात. त्याच्यानंतर मग फंडामेंटल रिसर्च सोबत आपल्याला त्याचं टाईप्स पण बघता येतं कोणतं आहे ते, की रिसर्चचे कोणकोणते नेमके प्रकार आहेत, सिलेबस काय आहे, संशोधनामध्ये नेमकं काय बघितलं जातं, रिसर्चच्या याच्यामध्ये त्याचा अर्थ काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे, त्याचे प्रकार कोणते आहेत, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स कोणते आहेत, हे पण आपल्याला बघता येतं याच्यामध्ये. त्याच प्रकाराबरोबर पॉझिटिव्हिजम आणि पोस्ट पॉझिटिव्हिजम अप्रोच, म्हणजे सकारात्मकतेचा अप्रोच काय आहे. इव्हन तो आपण हे 2-3 संकल्पना बघताना आपल्याला काय लक्षामध्ये येतं की संशोधन म्हणजे काय, त्याचा अर्थ कुठून येतो, म्हणजे रिसर्च कोणासाठी गरजेचा आहे. उच्च शिक्षणामध्ये नेटच्या नंतर ज्यावेळेला विद्यार्थी त्यावेळेला प्राध्यापक होतात, असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर, इव्हन प्रोफेसर, तर ते महाविद्यालयीन स्तरावरती टीच करतात. उच्च शिक्षणामध्ये त्यांचा फार मोठा समावेश असतो. उच्च शिक्षणाच्या या पॅरामीटरमध्ये आपल्याला असं बघता येतं की ज्यावेळेला शिक्षक अध्यापन करतात, मग अध्यापनाच्या बरोबर त्या शिक्षकांना संशोधनही आलं पाहिजे. मग ते संशोधन आलं पाहिजे म्हणून तुमच्या या करिक्युलम मध्ये प्रकरण 2 रिसर्च ॲप्टिट्यूड हे ठेवलेले आहे. म्हणजेच काय, तर विद्यार्थ्यांना रिसर्च ॲप्टिट्यूडच्या सगळ्या संकल्पनांचा अभ्यास असावा लागतो. रिसर्च म्हणजे काय, रिसर्चची अभिव्यक्ती काय आहे, म्हणजे आपल्याला दोन्ही बघता येतं. रिसर्चची अभिव्यक्ती कशी विकसित होते, तर ती केवळ वाचन करून होत नाही. रिसर्चचं एक काम असं आहे की संशोधन हे प्रॅक्टिकली शिकण्यातून होतं, व्यवस्थितपणे कृतीयुक्त लर्निंग मधून होतं आणि रिसर्च चांगल्या प्रकारे अभ्यासातून पण करता येतं. म्हणजे मग हाच रिसर्चचा प्रकार कोणता आहे, रिसर्च ॲप्टिट्यूड कशाला म्हणतात ते आपल्याला बघता येतं. ॲप्टिट्यूड मध्ये काय, तर वृत्ती, संशोधनाची अभिव्यक्ती विकसन करण्याचा मार्ग कोणता आहे, अभिव्यक्ती विकसित कशी होते. अभिव्यक्ती म्हणजेच काय, एका प्राध्यापकाकडे टीचिंग अभिव्यक्ती बरोबर अध्यापनाच्या अभिव्यक्ती बरोबर रिसर्चची पण अभिव्यक्ती आहे का, मग ती कोणत्या स्वरूपात आहे, ती क्षमता आहे का, ती कौशल्य आहे का, ते तंत्र आहे का, शिक्षकाला विद्यार्थ्याच्या छोट्या समस्या संशोधनातून सॉल्व्ह करता येतात का, या सगळ्या बाबींचा समावेश रिसर्चमध्ये केला जातो. इव्हन तो लोकल लेवलचं रिसर्च काय आहे, राज्यस्तरीय लेवलचं रिसर्च काय आहे, राष्ट्रीय लेवलचं रिसर्च आणि आंतरराष्ट्रीय लेवलचं संशोधनाचे प्रकार कोणकोणते आहेत ते प्रकार आपल्याला इत्युत्पणे चॅप्टरायझेशन मध्ये बघता येतात. त्याचबरोबर सकारात्मकतेचा अप्रोच म्हणजेच काय, तर जर आपण एक मिनिमम रेशो काढला की उच्च शिक्षणामध्ये महाविद्यालयीन स्तरावरील किती टक्के शिक्षकांचा संशोधनामध्ये समावेश असतो, याचं प्रमाण खूप कमी आहे. UGCच्या काही रिपोर्टचा जर आपण आधार घेतला तर आपल्या लक्षामध्ये येतं की मिनिमम म्हणजे 2 ते 5% फक्त शिक्षक हे संशोधनामध्ये अग्रेसर असतात. बाकी 90 ते 95% जे काही शिक्षक आहेत, जे की सिनियर लेक्चरर आहेत, ते रिसर्च मध्ये ध्यान देत नाही. मग येणाऱ्या कालखंडामध्ये जो विद्यार्थी इथं टीच करणार आहे की त्यांना रिसर्चच्या सगळ्या संकल्पनांचं ज्ञान असणं गरजेचं आहे. म्हणून पॉझिटिव्हिजम आणि पोस्ट पॉझिटिव्हिजमचा अप्रोच रिसर्चच्या अँगलनं सिलेबसमध्ये इन्क्लूड केलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला बघायचं की मेथड्स ऑफ रिसर्च कोणकोणत्या आहेत, मग संशोधनाच्या पद्धती कोणत्या आहेत, संशोधन करण्याच्या कोणकोणत्या पद्धती. या पद्धती प्रायोगिक आहेत, वर्णनात्मक आहेत, ऐतिहासिक आहेत, पुन्हा मग गुणात्मक आणि संख्यात्मक पद्धती आहेत. म्हणजे या पद्धतींचा पण आपल्याला अभ्यास या येणाऱ्या प्रकरणामध्ये करायचा आहे. म्हणजेच काय, एक सर्वे मेथड कशी वापरायची, वर्णनात्मक संशोधन पद्धती नेमकं काय आहे, एक्सपेरिमेंटल मेथड कोणत्या विषयामध्ये वापरतात, सायन्समध्ये एक्सपेरिमेंटल मेथडचा वापर का होतो, विविध विषयामध्ये प्रायोगिक संशोधन पद्धतीचा आधार काय घेतला जातो. त्याचबरोबर ज्या वेळेला एखादा विद्यार्थी सर्वे करतो, मग तो विद्यार्थी शिक्षक मुख्याध्यापकांना काही प्रश्न विचारतो शाळेमध्ये जाऊन व माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेमध्ये, तर मग तिथं कोणतं रिसर्च आहे, तिथं वर्णनात्मक रिसर्च कसं लागू होतं. इव्हन तो मग जो काही भारताचा किंवा जगाचा जो काही इतिहास आहे तो इतिहास कशा स्वरूपाचा आहे.
मग इतिहासाचं उत्खनन केलं जातं बघा काही ठिकाणी, आणि त्या उत्खनातून काही आपल्याला अवशेष सापडतात, काही मूर्त्या सापडतात, मग त्यांना ऐतिहासिक संशोधन असं म्हटलं जातं. म्हणजे भूतकाळातील घटना घडामोडी किंवा संकल्पनावर केलेला अभ्यास, केलेले संशोधन हे ऐतिहासिक संशोधन म्हणून संबोधलं जातं. त्यानंतर आहे गुणात्मक आणि संख्यात्मक पद्धती. गुणात्मक आणि संख्यात्मक पद्धती ही शैक्षणिक पद्धतीशी लागू होतात. शैक्षणिक स्तरावरती हे घटक परिपूर्णपणे लागू केले जातात. जर आपल्याला बघायचं झालं तर गुणात्मक म्हणजेच काय तर संख्यात्मक म्हणजेच काय तर. गुणात्मक पद्धतीच्या कोणकोणते प्रकार आहेत, संख्यात्मकचे कोणते प्रकार आहेत, त्याच्यानंतर मग आपल्याला त्याच्या पायऱ्या पण समजल्या पाहिजे. म्हणजे संशोधनाच्या पायऱ्या कोणत्या आहेत, कोणकोणत्या स्टेप्सनं रिसर्च केलं जातं. त्यानंतर आहे की रिसर्च ॲप्टिट्यूड मध्ये थेसिस अँड आर्टिकल रायटिंग. हा लेखनाचा प्रकार आहे रायटिंगचा. आर्टिकल म्हणजे काय, एखाद्या छोट्या स्वरूपामध्ये तुम्हाला लेख लिहिता येतो का, रिसर्च पेपर लिहिता येतो का, एखाद्या कॉन्फरन्समध्ये तुम्हाला पेपर लिहिता येतो का, इव्हन तो तुम्हाला 1 पानाचा 2 पानाचा 4 पानाचा संशोधन पेपर बनवता येतो का, तो कसा बनवला जातो, तो कोणत्या पद्धतीनुसार असतो, त्याचा फॉर्मॅट काय. एखाद्या सेशनमध्ये आपण बघू की लेखनाचा प्रकारमध्ये हाऊ टू राईट आणि व्हॉट टू राईट, कसं लिहायचंय आणि कोणत्या प्रकारामध्ये लिहायचंय, तो पण आपल्याला प्रकार बघायचा आहे. त्यानंतर मग थेसिस रायटिंगचं कोणतं फॉर्मॅट आहे, स्टाईल ऑफ फॉर्मॅटिंग, रेफरन्सिंगचा काय प्रकार आहे, त्याचं म्हणजे स्टाईल्स कशा आहेत, त्याचे वेगवेगळे रेफरन्स कसा द्यायचा असतो. ऍप्लिकेशन ऑफ आयसीटी इन रिसर्च म्हणजे संशोधनामध्ये आयसीटीचा वापर कसा आहे तो पण आपल्याला बघता येतो. इव्हन दो रिसर्चचे कोणते एथिक्स आहेत का, रिसर्चचे एथिक्स म्हणजे काय, नाही एथिक्स म्हणजे नैतिकता, संशोधन नैतिकता. रिसर्च करताना विद्यार्थ्यांनी, संशोधक विद्यार्थ्यांनी, इव्हन तो प्राध्यापकांनी कोणत्याही प्रकारची वाङ्मय चोरी करू नये. वाङ्मय चोरी म्हणजे काय तर साहित्य, प्रॅक्टिकल, थिअरी किंवा रिसर्च करताना जे काही एखादा विद्यार्थी रिसर्च करतोय मग दुसरा त्याचं चोरून घेतो तर मग ते अनैतिक आहे. म्हणजे अशा अनैतिक गोष्टी ही संशोधनाच्या निगडीत नसाव्यात. म्हणून रिसर्चचे एथिक्स शिक्षकांना माहीत असणं गरजेचं आहे. त्यामुळे करिक्युलममध्ये हा पण पार्ट इन्क्लूड केलेला आहे. जर आपल्याला रिसर्च ॲप्टिट्यूड ही संकल्पना समजून घ्यायची असेल तर ते कोणत्या स्तरावर चालते, महाविद्यालयीन स्तरावर कोण रिसर्च करतं, कसं करतं, कोणत्या प्रकारामध्ये करतं, छोट्या छोट्या समस्या सॉल्व्ह करण्यासाठी कोणती पद्धती लागू होते, प्रश्नावली म्हणजेच काय, संशोधनाचे साधनाचे प्रकार कोणकोणते आहेत, साधन कसं बनवायचं, साधन प्रमाणित साधन म्हणजेच काय, एक्सपेरिमेंटल मेथडमध्ये डेटा कलेक्शन कसं केलं जातं, इव्हन दो डिस्क्रिप्टिव्ह रिसर्चमध्ये कोणकोणता प्रकार त्याचा वापरला जातो, सर्वेक्षण म्हणजेच काय, पुन्हा हिस्टॉरिकल रिसर्च आहे, क्वालिटेटिव्ह रिसर्च आहे, क्वांटिटेटिव्ह रिसर्च आहे. या सगळ्या प्रकारांची आपण माहिती, इत्यंभूत माहिती येणाऱ्या प्रकरणामध्ये बघणारच आहोत. त्यामुळे रिसर्च ॲप्टिट्यूडचं फक्त आपल्याला सदस्याला फक्त करिक्युलम समजून घ्यायचा आहे की संशोधनाची अभिवृत्ती काय आहे आणि ती कशी समजून घ्यायची, आणि या अभिवृत्तीबरोबर आपल्याला परीक्षेमध्ये येणाऱ्या प्रश्नांची संख्या कशी असणार आहे, संशोधनाचे निगडीत प्रश्न कसे आहेत, आलेले प्रश्न कसे आहेत, आणि प्रश्न आपल्या विविध मेथडनं प्रश्न सॉल्व्ह कसे करायचे, आपल्या टेक्निकनं कसे सॉल्व्ह करायचे. म्हणजे क्वेश्चन अनालिसिस मेथडनं ही मेथड आपल्याला इव्हन तो सगळ्या चॅप्टरला लावायची आहे. त्याचबरोबर याही प्रकरणाला लागू करून 5 प्रश्न आलेले कसे सॉल्व्ह करायचे, कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करायचे याचाही आपल्याला अभ्यास येणाऱ्या प्रकरणामध्ये करायचा आहे. तात्पुरतं आपल्याला असं म्हणता येते की संशोधनाची अभिवृत्ती विकसित करण्यासाठी एका विद्यार्थ्याकडे कोणते मूलभूत कौशल्य असावे लागतात, कोणते मूलभूत स्किल्स असावे लागतात, कोणते तंत्र असावे लागतात, कसं वाचन असावं लागतं, किती वाचन करावं लागतं, लेखनाचा प्रकार वेगळा आहे, समजून घ्यायचा प्रकार वेगळा आहे. त्यामुळे संशोधन समजून घेण्यासाठी जास्तीत जास्त प्रकारे आपल्याला प्रॅक्टिकली आपल्याला वर्कआउट करावं लागतं. जे विद्यार्थी रिसर्चमध्ये प्रॅक्टिकली वर्कआउट करतात त्यांचं प्रॅक्टिकलनुसार सगळं म्हणजे पक्कं होतं. फक्त थिअरी वाचून संशोधन होत नाही, थिअरी वाचून संशोधनाला आधार मिळतो, संशोधनाला सपोर्ट मिळतो, आणि थिअरी आणि प्रॅक्टिकलमध्ये खूप मोठी तफावत आहे. इंडियन पॅरामीटरमध्ये किंवा फॉरेन एज्युकेशनमध्ये जर आपण बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये याचे काही प्रकार आपल्याला लक्षात येतात. तर त्या प्रकाराची पण आपल्याला माहिती बघायची. संशोधन कसं केलं जातं याच्यावर पण एखादा आपल्याला क्लास घेता येईल. संशोधन का केलं जातं, संशोधन कुणासाठी केलं जातं, संशोधन कशासाठी केलं जातं, म्हणजे संशोधनाचा मूलभूत अर्थ पण आपल्याला बघायचा आहे. त्याची वृत्ती कशी विकसित होते, कोणत्या मार्गाने होते हे पण फार बघायचं आहे. संशोधन करण्यासाठी कोणतं स्किल लागतं ते कसं डेव्हलप करायचं तो पण बघायचं आहे. इव्हन दो की या चॅप्टरमध्ये रिसर्चच्या निगडीत इत्यंभूत संकल्पनांचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. त्यामुळे तात्पुरतं संशोधनाच्या या चॅप्टरमध्ये रिसर्च ॲप्टिट्यूडमध्ये एवढ्या संकल्पनांचा जो काही समावेश आहे त्या संकल्पनेची माहिती आपल्याला बघायची. थँक्यू. 10 मिनिट झाला.